पाकिस्ताननं मदतीसाठी अमेरिकेकडे धाव घेतली असता अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच झापलंय। पाकिस्ताननं भारताला हल्ल्यासंदर्भात चौकशीमध्ये मदत करावी, तसंच पाकिस्तानी नेत्यांनी बोलताना संयम बाळगावा असा इशारा देखील अमेरिकेनं पाकिस्तानला दिलाय। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकचा अमेरिकेकडे धावा। आम्हाला वाचवा, पाकची अमेरिकेकडे याचना। पाकची याचना अमेरिकेने फटकारलं। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला इशारा दिलाय। दरम्यान यानंतर दोन्ही देशांमधला तणाव हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला असून त्यानं आता अमेरिकेकडे मदतीसाठी याचना केली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफनं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे भारताला शांत करण्याची विनंती केली आहे। दरम्यान यानंतर अमेरिकेनं उलट पाकिस्तानलाच फटकारलंय। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा केली। पहलगाम हल्ल्याचा पाकिस्ताननं निषेध करावा असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलंय। दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्ताननं भारताला मदत करावी, पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्ताननं सहकार्य करावं, पाकिस्तानी नेत्यांनी बोलताना संयम बाळगावा असंही अमेरिकेनं खडसावलं। पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिला। अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कठीण काळात भारताच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे असंही मार्को रुबियो म्हणाले। पूर्वीची अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध आणि आत्ताची अमेरिका म्हणजे पोस्ट ट्रम्पची अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध, या गोष्टीकडे आपण जेव्हा याच्याकडे पाहतो आपण तर या दृष्टीने पाहिलं पाहिजे। त्यामुळे यावेळी मला असं अजिबात वाटत नाही की अमेरिका काहीही दबाव भारतावर आणेल। आपण काय करावं हे सुद्धा ते सांगणार नाहीत, कारण आपण त्यांना नक्कीच आपली काय कारवाई आहे त्याचं जनरल असं स्टेटमेंट देतच राहतो। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील मार्को रुबियोंसोबत संवाद साधला। जोपर्यंत दहशतवाद्यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत भारत शांत बसणार नसल्याचा इशारा देखील एस जयशंकर यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।